नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या स्नेहदीप यूट्यूब चॅनलमध्ये। यावेळी आपण सगळे जाऊयात लाडघर बीचला। लास्ट वीक अशीच एक 2 दिवसांची ट्रिप प्लॅन झाली आणि हो नाही म्हणत ती एक्झिक्यूट पण झाली। आता पहिला प्रश्न, लाडघरला पोचायचं कसं? पुण्याहून लाडघर बीचला जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत। पहिला म्हणजे पुणे तामिनी घाट, माणगाव, त्याच्यानंतर गोरेगाव, दापोली आणि मग लाडघर। हे अंतर अंदाजे 200 किलोमीटर आहे आणि 5 ते 6 तासांचा प्रवास टाईम कमीत कमी लागतो। दुसरा मार्ग म्हणजे पुणे, महाड, दापोली आणि मग लाडघर। हे अंतर थोडं जास्त आहे आणि अंतर जास्त असल्यामुळे टाईमसुद्धा जास्त लागतो। जर तुम्हाला एस टी बसने प्रवास करायचा असेल तर पुण्याहून दापोलीसाठी एस टी बस उपलब्ध आहे। दापोलीहून लाडघरला स्थानिक रिक्षा किंवा बसने जाता येते, जे की 10 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे। पहाटे लवकर जर्नी स्टार्ट करून दुपारच्या जेवणाला आम्ही पोहोचलो बीच साईडला। व्हेज लोकांसाठी सोलकढी आणि उकडीचे मोदक आवर्जून खाण्यासारखं आहे। नॉनव्हेज लोकांसाठी तर सी फूड उत्तम पर्याय आहे। लाडघरचा बीचचा एक इम्पॉर्टंट मनाला रिफ्रेशिंग करणारा एक्सपिरियन्स म्हणजे सी फेसिंग रूम्स अवेलेबल आहेत, जिथे तुम्ही रात्रभर देखील लाटांचा आवाज ऐकत निवांत वेळ घालवू शकता। समुद्रांच्या लाटांचे आवाज हे व्हाईट नॉईज प्रकारात मोडतात। हे सतत आणि सौम्य ध्वनी आपल्या मेंदूतील अनावश्यक विचारांना दडपून टाकतात आणि त्यामुळे मन थोडे शांत होते। त्याचप्रमाणे लाटा आपल्या मेंदूतील अल्फा वेव्स सक्रिय करतात। या लहरी ध्यानधारणा किंवा झोपेच्या स्थितीशी संबंधित असतात, त्यामुळे मनाला एक प्रकारची शांतता आणि विश्रांती मिळते। समुद्राच्या किनारी वाळूचे किल्ले नाही बनवले तर काय बनवले? लहान मुलांसाठी ही जणू एक पर्वणीच असते। किल्ले वाहून जाऊ नयेत म्हणून त्याभोवती खड्डे खोदतात। वाहून जाणारा जरी किल्ला असेल तरी तो बनवल्यावर लहान मुलांचा आनंद द्विगुणित झालेला असतो आणि हाच ॲटिट्यूड ठेवून आयुष्याकडे आपण बघितलं पाहिजे। सगळ्या बीचप्रमाणे या बीचवरही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद तुम्ही घेऊ शकता। यामध्ये बनाना बोट राईड, जेट स्की रायडिंग, बोट सफारी, डॉल्फिन स्पॉटिंग, स्पीड बोट राईड असे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत। याचे अंदाजे शुल्क 300 पासून स्टार्ट होतात आणि लाडघर बीचवरील रोमांचक वॉटर स्पोर्ट्स नक्की अनुभवण्यासारखं आहे। सनसेट आणि सनराईज हे प्रमुख अट्रॅक्शन असल्याने सेकंड डेची सुरुवात जरा लवकरच केलेली चांगली। बीचच्या राईट साईडला एक दत्त मंदिर हे प्रमुख ठिकाण आहे। त्याकडे जाण्यासाठी जेव्हा बीचच्या साईडने जातो ती वाट म्हणजे शंख शिंपल्यांचा सडा पडलेला आहे अशा प्रकारे दिसते। ज्यांना दुर्मिळ शंख शिंपले गोळा करायचा छंद आहे त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे। तर मग कधी भेट देता या बीचला? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर अँड बाय बाय।